जोरात म्हणा हरी बोल. सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान. ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. परंपरात्पर अखिलेश्वर कारण करुणा वरुणालय भक्तिवांछा कल्पतरु पीतांबरधारी भगवान श्री कृष्ण के चरणों में इस दास का सादर प्रणाम. परम आराध्य लाडली वृषभानु नंदिनी आनंद कंदनी श्री राधा रानी जी के चरणों में इस दास का सादर प्रणाम. हमारी आवाज इस ध्वनि यंत्र के द्वारा जहां जहां तक पहुंच रही हो, उन सभी के हृदय में विराजमान मेरे गोविंद के चरणों में इस दास का सादर प्रणाम. आजचा विषय म्हणजे जीवन फार सुंदर आहे, पण त्याला जगायला आलं पाहिजे. बरं, भगवंतानी आपल्याला दोन ऑप्शन दिलेत. काय दिलेत? दोन ऑप्शन दिलेत. पहिलं आहे ते इथेच ठेवून जा, आणि दुसरं जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखं वाटून जा. आता आपल्या हातात आहे हा, की आपल्याला हाय ते इथंच ठेवून जायचंय का वाटून जायचंय. बरं, रवींद्रनाथ टागोर माहितीयेत ना, त्यांची एक फार सुंदर कविता आहे. त्या कवितेचा भाव असा की मावळतीला जाणाऱ्या सूर्याने एके दिवशी प्रश्न विचारला. मावळतीला जाणाऱ्या सूर्याने एके दिवशी प्रश्न विचारला की मी मावळल्यानंतर या जगाला प्रकाश कोण देईल. सर्व तारे सर्व ग्रह खाली माना घालून उभे राहिले. त्यातून एक छोटीशी पंथी पुढे आली आणि ती पंथी म्हणू लागली, हे प्रभू, कोणी प्रकाश देव अथवा न देव, परंतु मी माझ्या परीनं जितका प्रकाश देऊ शकेल तितका प्रकाश देईन. आणि मला तर वाटतं ही पंथी दुसरी कोणीच नाही, ही ज्ञानेश्वर पारायण फंड आहे, जी पूर्ण जगाला प्रकाश द्यायचं काम करते. तर आपले ज्ञानेश्वर महाराज आहेत, ते म्हणतात की दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि मग काय असेल तर जो जे वांछील तो ते लाओ प्राणी जात. पसायदान सर्वांनी ऐकलं असेल, बहुतांश लोकांचं पाठही असेल. त्यात आपले ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? आपल्या सर्वांची आवडती ओवी म्हणजे जो जे वांछील तो ते लाओ प्राणी जात. माऊलींनी थेट सांगून टाकलंय, ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे. ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे. अजून काय अपेक्षा असते हो माणसाची? सुख मिळावं, समृद्धी मिळावी, यश मिळावं, अजून काय पाहिजे? माऊली पण त्याच्या आधी एक ओवी लिहून ठेवली बरं का, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाओ, आणि मग जो जे वांछील तो ते लाओ प्राणी जात. माऊली म्हणतात ज्याला ज्याला जे हवंय ते मिळणार, पण कधी? दुरितांचे तिमिर जाओ, जेव्हा आपल्या बुद्धीतून तिमिर दूर होऊ द्या, अज्ञान दूर होऊ द्या, अंधकार दूर होऊ द्या, विश्वात धर्म सूर्याचा उदय होऊ द्या, आणि मग ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू द्या. मला तर वाटतं आपल्या मनातून, आपल्या बुद्धीतून तिमिर दूर झालं, अज्ञान दूर झालं, अंधकार दूर झालं, तर आपल्या त्याच्या मागे मागे आपलं दुःखही दूर होऊन जाईल. बर, आपण सर्वजण लहान असताना आपले आजी आजोबा आपल्याला मंदिरात घेऊन जायचे, आणि मंदिरात घेऊन गेल्यानंतर ते म्हणायचे हात जोड. आपण हात जोडायचो. म्हणायचे प्रार्थना कर की देव बाप्पा आम्हाला कशात ठेव? सुखात ठेव. म्हणजे अगदी सुख या शब्दाचा नीटनेटका अर्थ सुद्धा माहित नव्हता, अर्थ सुद्धा कळत नव्हता. अगदी तेव्हापासून ते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपली एकच इच्छा असते, भगवंताने आपल्याला
सुखात ठेवावं. अजून काय अपेक्षा आहे? तर कुणाला वाटतं की मला दुःख मिळावं? कुणाला वाटतं का? वाटतं का कुणाला? हा, असतील 2-5 जण, पण त्या दुःखातही त्यांची सुखाची अपेक्षा होती. जसं की कुंती माता माहितीये ना? कुंती माता भगवान श्रीकृष्णाला म्हणाली, विपदः संतु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्याद पुनर्भव दर्शनम. कुंती माता म्हणाली, तू मला अजून माझ्या आयुष्यात 100 दुःख दे. कारण कुंती माताला ठाऊक आहे, दुःखाच्या काळात श्रीकृष्ण धावून येणार आणि श्रीकृष्णाला पाहण्याचं सुख मिळेल. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे करी फकीराचे परी रात्रंदिस हरिनाम राहू मुखी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तू आम्हाला फकीर बनव, आम्हाला दारिद्र्य दे, आम्हाला दुःख दे, पण तुझे हे गोड नाम आमच्या मुखात राहू दे. नामदेव महाराज सुद्धा म्हणतात, वैकुंठांसी आम्हा नको धाडू हरी, वास दे पंढरी सर्व काळ. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, नको आडा आडी घालू आम्हा. वैकुंठात जाऊन काय बा करावे, उगीच बैसावे मौन रूप. नामा म्हणे मज येथेच वो ठेवी, वास सदा देई चरणांजवळी. नामदेव महाराज खूप सुंदर म्हणतात, आम्हाला माहिती आहे एके दिवशी तू आम्हाला त्या वैकुंठात नेणार. आम्हाला नकोय वैकुंठ, काय करणार आम्ही तिथे जाऊन? आम्हाला सदा पंढरपुरात राहून तुझ्या चरणाशी राहून आम्हाला तुझी सेवा करायची. म्हणजे माणसाने दुःख जरी मागितलं तरी कुठे ना कुठे एका आनंदाची अपेक्षा असते. बरं, आता खरं खरं सांगायचं, आपल्याला आनंदी राहायचंय का? जोरात बोला, हो का नाही? जोरात. आनंदी राहायचंय ना? आनंदी राहायचंय का आम्ही आनंदी आहोत हे जगाला दाखवायचंय? नाही, काही लोक असतात ना, 30-40 हजार रुपये खर्च करून ट्रिपला जातात, फोटो काढतात स्टेटसला ठेवतात, फोटो काढतात स्टेटसला ठेवतात. बरं, ठेव नका, ते आता ही सुविधा आहे तर ठेव नका, त्यात काहीच चुकीचं नाहीये. परंतु ज्याच्यासाठी स्टेटस ठेवले त्यानं बघितलं नाही ना, मग फार वाईट वाटतं. म्हणजे आनंदी राहायचं सोपं आहे, आनंदी आहोत हे जगाला दाखवायचंय ना, तिथे सगळे अवघड आहे. कारण पूर्वी संवादाची साधनं नव्हती, फार कमी असायची, त्यामुळे संवादात मजा यायची. जवळ घर असेल तर एकमेकांशी थेट येऊन बोलायची, जर दूर घर असेल तर पत्र पाठवायची, पत्राचं वाट पाहणं होतं. पोस्टमन जर घरी आला तर आई त्याला विचारायची, चहा घे, दूध घे. पण आता ना, साधनं अपार आहेत, परंतु बोलणंच कधी संपलं कळलं नाही, संवादच कधी संपला कळाला नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की आपल्याला आनंदी राहायचंय ना, मग आनंदी राहायचंय फक्त यासाठी काय पाहिजे? किंबहुना स्वे जीव आत्म्याचे लाहे, तेत जे होय तया नाम सुख. आपले ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, सुख कशाला म्हणायचं? जे आत्म्याशी संबंधित आहे त्याला सुख म्हणायचं. आधी कसं असायचं, छोटस मूल रडायल्यावर आई काय करते? जवळ घेते, त्याला हृदयाला लावते, आणि मग ते बाळ, ते मूल रडायचं थांबतं. का बरं माहितीये का? कारण त्याने ज्या वेळेस तो गर्भात असतो त्यावेळेस त्याने सर्वात पहिल्यांदा आवाज ऐकलेला असतो, तो म्हणजे आईच्या हृदयाच्या ठोक्यांचा. त्यामुळे त्याला फार परिचित आहेत. आणि जसं मूल रडायल्यावर आई त्याला जवळ हृदयाला लावते, मग ठोके आवाज, त्या ठोक्याचे आवाज ते कानात घेतं आणि त्याला कळतं की हीच माझी आई आहे, आणि मग तो रडायचं थांबतो. पण आता कसं आहे माहिती का? मूल रडायल्यावर आई काय करते? आता मी काहीच बोललो नाही, परत माझ्यावर येईल म्हणून म्हणलं. सुखरूप घरी जायचंय मला. आई काय करते? आता मोबाईल देते, म्हणजे
आणि पोरग तर इतकं पुढचं, मोबाईल हातात आल्यावर रडायचं थांबतंय. जर आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा कुणाचा पराजय हो? विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे? म्हणजे सांगायचं एवढंच आहे की आजकाल मुलं फक्त मोबाईलकडे लक्ष देत आहेत, फक्त मोबाईलकडं. कारण आधीची पोरं कसं असायची, खेळण्यासाठी मैदानावर जायची, मग तिथे क्रिकेट खेळायची, अजून काय काय असेल ती खेळायची. परंतु आजकाल कसं आहे, घरातून मोबाईल, मैदानावर नेणार आणि मैदानावर आरामात खेळणार, मोबाईल गेम खेळणार. खरंय का नाही? जोरात बोला, खरं आहे का नाही? मग सांगायचंय काय की सुख आपल्याला पाहिजे तर सुखाकडेच लक्ष द्या. आणि सुख कशात आहे तर ते नामात आहे. फक्त नाम जप. कशात आहे? तिथे श्लोक लिहिलाय बघा, वाचा. काय लिहिलाय? हरी सदा वसेत तत्र यत्र भागवता. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, कलयुग केवल नाम आधारा, सुमिरी सुमिरी नर उतरही पारा. तुळशीदासजी महाराज रामायणात लिहितात की आपल्याला काय करायचं असेल तर फक्त ते नाम जपच करायचंय. ह्या कलियुगात जर तरायचं असेल, जर ह्या कलियुगात तुम्हाला या भवसागरातून पार व्हायचं असेल तर फक्त नामच आहे. वाल्मिकीजी माहितीत ना, वाल्मिकीजी त्यांनी राम म्हणायच्या ऐवजी मरा मरा म्हटलं. उलटा नाम जपती जग जाना, वाल्मिकी भय ब्रह्म समाना. वाल्मिकीजी होते ना, ब्रह्मासारखे बनून गेले, ज्ञानी होऊन गेले फक्त नामाच्या आधारावर. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. आजपर्यंत कोणी आहे का? कोणी आहे का आजपर्यंत सदैव वैकुंठाला जाणं? ते फक्त आणि फक्त नाम जपाच्या आधारावर झालं. आपले माऊली ज्यांनी संजीवन समाधी घेतली फक्त नाम जपाच्या आधारावर. किती मोठी कशी संतांची गाथा आहे हो. आणि किती यांनी कष्ट सोसले, किती कष्ट सोसले. जर लोकांना वाटत असेल की सुख पैशात आहे, सगळी श्रीमंत आजकालची माणसं सुखी असली असती. पण सगळी श्रीमंत सुखी आहेत का हो? आणि सगळे गरीब दुखी आहेत का? एके दिवशी एक श्रीमंत कोट्यावधी रुपयांच्या बंगल्यात राहत होता. त्याने त्याच्या पत्नीला सांगून ठेवलेलं की बिना तेलाची चपाती दे आणि बिना तिखटा मिठाची भाजी दे. कारण तो इतका व्यसनाधीन गेलेला, इतका व्यसनाधीन गेलेला की त्याच्या सगळ्या शरीरावर आजार जडले होते. त्यामुळे त्याला तेलाचं काहीच जमत नव्हतं, तिखटा मिठाचं काहीच जमत नव्हतं. तो कोट्यावधी रुपयांच्या बंगल्यात मस्तपैकी एसी लावून बिना तेलाची चपाती आणि बिना तिखटा मिठाची भाजी खाऊ लागला. खिडकीच्या बाहेर त्याच्या धुराचे लोट प्रदूषण वाढवत होते. आणि त्यानं बाहेर येऊन बघितलं इतका धूर का बरं येतोय, तर त्याच्या शेजारी कारखाना होता. आणि त्यानं खाली डोकावून पाहिलं तर मस्तपैकी एक शेतकरी तो काय करत होता, बांधावर बसून चटणी भाकरी खात होता. आणि त्यानं अजून काय पाहिलं, मस्तपैकी समोरून पाटावरून पाणी वाहत होतं, त्याच्या समोर हिरवगार शेत डोलत होतं. जर सुख कशात आहे तर ते नाम जपात आहे. जर मला विचारलं सुख कशात आहे तर ते फक्त भगवानच्या भक्तीत आहे. तुमच्या सर्वांच्या घरात बाळकृष्ण आहेत ना, बाळकृष्ण आहेत ना. त्यांच्या जर तुम्ही छातीवर बघितलं, छातीवर तर पायाचे चिन्ह असतील, आहेत ना. बघा, जर माहित नसेल तर तुम्ही जाऊन बघा. जर जास्तच छोटे असतील तर त्यांच्या हृदयावर बहुतेक मिळणार पण नाहीत, पण मोठ्यांच्या तर छातीवर असतात. परत भृगुजी भगवान विष्णूंकडे आले आणि भगवान विष्णूंकडे येऊन
त्यांनी भगवान विष्णू शेष शय्यावर निद्रा करत होते. त्यावेळेस भृगुजींनी लाथ मारली त्यांच्या छातीवर. भृगुजींनी भगवान विष्णूंच्या छातीवर लाथ मारली. आणि जेव्हा भगवान विष्णूंच्या छातीवर लाथ मारली त्यावेळेस भगवान विष्णू जागले, पाया पडू लागले, म्हणू लागले, देवा माझ्याकडून काय चुकलं का? कारण जितके पण आजपर्यंत भगवान विष्णू झालेत ते सर्व साधूंच्या रक्षणासाठी, गौच्या रक्षणासाठी, संतांच्या सेवेसाठी. कारण सांगतात, गो साधू देवता विप्र वेदानाम रक्षणाय वै. गो साधूंची रक्षण करण्यासाठी त्यांचा या पृथ्वी तलावर जन्म झाला. जितके पण आजपर्यंत भगवान विष्णूंचे 24 अवतार झाले, सगळे साधूंची सेवा करण्यासाठीच झाले. मग ते म्हणू लागले, माझ्याकडून काय चुकलं का? जर चुकलं असेल तर मला माझी चूक सांगा. मी प्रार्थी आहे. मी क्षमा प्रार्थना करतो. माझ्याकडून चूक झाली असेल तर सांगा. भृगुजींना लगेच कळालं, हेच तपस्या करण्याचे योग्य आहेत, हेच सर्वात शांत देवता आहेत. तेव्हापासून भगवान विष्णूंनी काय केलं ते म्हणू लागले की आज तुम्ही आमची इतक्या सुंदर रीत्याने परीक्षा घेतली, आज तुम्ही मला एका सुंदर पदावर बसवलं, तर त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि हे जे माझ्या छातीवर जे तुमचे पायाचे चिन्ह आहेत, हे सदा माझ्या छातीवरच राहतील आणि ह्या चिन्हांना सगळं जग पाहिल. अशी भृगुजींची कथा आहे आणि त्या चिन्हाला भृगुलता चिन्ह पण म्हणतात. एवढेच मला आज सांगायचे होते की जीवन फार सुंदर आहे, पण याला जगायला यायला पाहिजे. एके दिवशी काय होतं की माझ्या मामाचा एक मुलगा होता. त्यानं म्हणला, मला एक दादा कथा सांग. कथा म्हणजे गोष्ट सांग. मी त्याला भगवान श्रीकृष्णाची गोष्ट सांगायला लागलो. तो म्हणला, असली काय नको सांगू, चांगली कोणती तरी सांग, देवाची नको सांगू. मी म्हणलं, बरं बाबा, देवाची नाही सांगत. मग मी म्हणलं, ह्याला बोध कथा सांगू, म्हणजे ह्याच्यातून काहीतरी शिकता येईल त्याला. म्हणून मी त्याला ती सस्याची आणि कासवाची गोष्ट सांगितली. माहिती ना सर्वांना ती गोष्ट सांगितली की सशात आणि कासवात शर्यत लागली. ससा पुढे जाऊन झोपला, परत कासव जिंकलं. त्याला विचारलं की तू या गोष्टीतून काय शिकला बाबा? तो म्हणाला, दादा, लोक पुढे गेली तरी चालतील, पण दुपारची झोप चांगली झाली पाहिजे. कसला कॉमन सेन्स आहे, काहीतरी आहे काय डोक्यात. आता तसंच एक डॉक्टर होते. एक डॉक्टर होते, ते पेशंटला तपासत होते आणि पेशंटला तपासत असताना ते म्हणू लागले, बाहेरचं जेवण बंद करा, फास्ट फूड बंद करा, चांगलं चुंगलं खाण्याला तुम्ही 2 पैसे खर्च करा. तोपर्यंत सांगण्यापर्यंत त्याची बायको बाहेरून आत आली. म्हणाली, मी सांगत होते तुम्हाला, चांगलं चुंगलं खाण्यासाठी जर आज 2 पैसे खर्च केले असते तर या डॉक्टरच्या मड्यावर घालायला 2 पैसे नसले असते. म्हणजे असे आहेत, तर हे असे वाक्य आपल्याला बंद करायचे. म्हणजे असे आहेत, तर हे असे वाक्य आपल्याला बंद करायचे. जीवन फार सुंदर आहे, छोट्या छोट्या गोष्टींची मजा घ्या. पण आपण कधी आपल्या मुलांना आपल्या जवळ बसून, आपल्या मुलांना, आपल्या नातवांना कधी आपण जवळ बसून रामकृष्ण सांगता येतील का? आपल्या मुलांना जवळ बसून ज्ञानोबा तुकोबा सांगता येतील का? आपल्या मुलांना जवळ बसून शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र सांगता येईल का? जीवनातली मजा घ्या. एवढेच वेळेचा अभाव असल्यामुळे आपल्याला आता प्रवचन थांबवायचं आहे. याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे, सर्वांचा आभारी आहे. एवढेच बोलून आजचे 2 शब्द संपवतो. एकदा जोरात बोला, राधे राधे. राधे राधे. जोरात बोला, राधे राधे.